6 जानेवारी रोजी पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटक व पैठणकरांसाठी खुलं करण्यात येणार होतं, परंतु आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक उद्यानातील कामाची पाहणी करून भेट दिली असता त्यांनी सरळ उद्यानातील झालेल्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। येथील काम अपूर्ण आहे, काही कामं निकृष्ट दर्जाची असून त्यात बदल हवा, बाकीचं काम पूर्ण झाल्यावरच उद्यान खुलं करण्यात येईल असं ते म्हणाले। तसेच त्यांनी उद्यान विकास समिती यांच्याशी चर्चा केली व काम लवकर जलद गतीने होत नसल्याने कारण दाखवा असं बजावलं। अपूर्ण व अर्धवट कामाबद्दल सदरील ठेकेदाराला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असं उपस्थित उद्यान विकास समितीचे सदस्य व अध्यक्ष विजय सुते यांना सांगितलं। लवकरच जिल्हाधिकारी स्तरावर नियोजन बैठक घेणार असून पुढील कारवाई केली जाईल। तसेच जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी 15 दिवसापूर्वी पाहणी करून कंत्राटदारांना व अधिकाऱ्यांना उद्यानाच्या कामासंदर्भात बजावलं होतं। बाकीचं काय करणार आहे? मी आता तुमच्या वरिष्ठांना विचारतो, तुम्हाला मी बोलत नाहीये, परंतु त्याला काहीतरी लोक जेव्हा येतील पर्यटक एकदा येऊन जे हे इथं गोष्टी करताय सर, 23 फाउंटन पर्यंत जायला सुद्धा जागा नाही। रोज 4-5 लेबर असते त्यांच्याकडे लावलेली उपटला तर उपटला लक्षात आलं।